सोडून तर बघा कसा वाटते प्रश्न. सोपा तर आहे, पण प्रश्न या कॉम्पिटिशनच्या युगात कोण करत नाही, सगळेच करतात. पण कमीत कमी वेळेत जो करेल तो सक्सेस आहे. त्याच्यामुळे बघा हा प्रश्न सरासरीचा आहे. या प्रश्नाला दोन पद्धतीने करू शकता, एक तर कम्प्लीट मार्ग, एक तर शॉर्टकट. मी काय करतो अगोदर तुम्हाला कम्प्लीट सांगतो. ओके, बघा लक्ष द्या. म्हणजे जर 15, 17, 16, 18 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत काढा. तर आपल्याला माहिती आहे सरासरीचं साधं सरळ सिंपल फॉर्म्युला आहे. कसा? सगळ्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्येचा नंबर. तर मग एक सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे किती आहे? 15 प्लस 17 प्लस 16 प्लस 8 प्लस के भागिले किती संख्या होतात? 1 2 3 4 5 भागिले 5 बरोबर. सरासरी किती आहे? 13. हे झालं एकदम ट्रेडिशनल वे. आता याला सोडू आपण. 13 5 65 होते. याची बेरीज बघा. बेरीज किती होते? 32 32 32 33 33 32 38 38 48 48 8 48 8 किती होतात? 56 56 के होतात. मग किती होतात ते? 56 प्लस के बरोबर. हे 13 5 65 भागाकारातला गुणाकारात जाईल. मग हे प्लस तिकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. तर के बरोबर होईल 65 वजा 56. के बरोबर किती येतील? 9 है ना. हे झालं व्यवस्थित, म्हणजे ऑप्शन नंबर 1. पण याच्यापेक्षा दुसरी एक पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो नंबर लाईन. बघा मी काय करतो अगोदर तर इथं करतो. ही एक सरळ रेषा आहे. तर म्हणजे सगळ्याकडे 13 13 रुपये आहेत. सरासरी 13 आहे म्हणजे काय? सगळ्याकडे 13 13 रुपये आहेत है ना. 13 13 रुपये आहेत सगळ्याकडे. मग पहिल्याकडे किती होते? 15. दुसऱ्याकडे किती आहेत? 17. तिसऱ्याकडे 16. चौथ्याकडे 8. पाचव्याकडे आपल्याला माहित नाही. पण आपल्याला सगळ्याकडे किती किती करायचं? 13 13. पण इथं 13 नाहीत 15. इथं प्लस 2 म्हणजे 2चे आगाव आहेत. इथं 4 आगाव आहेत. इथं 3 आगाव आहेत. इथं कमी आहेत. इथं किती? 5 कमी आहेत. किती कमी आहेत? 5 कमी आहेत. तर मग इथं किती? इथं बी 13 असायला पाहिजे ना. याची 13ची भरती करायची आपल्याला. इथं बघा. तर मग हे 3 आणि 2 5. हे प्लस हे मायनस. इथं कटले म्हणजे उरले किती? 4. म्हणजे के न याच्याकडून 4 रुपये घेतले असतील. 4. तर के कडे किती पाहिजे होते? 13. पण याने याच्याकडे 4 घेतले म्हणजे 13 मायनस 4 बरोबर किती आलं? 9. हे तुमच्या प्रश्नाचं अगदी उत्तर आहे. बघल्या उत्तर तुम्हाला कन्सेप्ट माहित असायला लागते. ऑप्शन नंबर 1 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. कोणती पद्धत आवडली ते बघा आणि कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा.